माझा अनुभव असा आहे की माझ्या मुलाबद्दल अशा बाबतीत घडलं होतं की त्याला ताप भरला होता. एवढा ताप भरला म्हणजे आम्ही नवीन घरामध्ये राहायला गेलो. त्या चाळीमध्ये होता ती जी जागा होती जिथे स्वरूप खेळायला जायचा मित्रांमध्ये, ती जागा व्यवस्थित नव्हती. त्या जागेमुळे त्याला 15 दिवस असं बेडरेस्ट झालं की शाळा पण बंद, सगळंच बंद झालं. मग शेवटी आम्ही डॉक्टरी केली. डॉक्टरी करून पण काही नाही झालं. मग स्वरूपच्या मित्राच्या मम्मीने, मीन्स त्या मित्राच्या मम्मीने सांगितलं की तुम्ही एकदा असं असं ह्या मठात जाऊन बघा सल्फाच्या. तर मी त्याप्रमाणे त्या मठात गेले बुधवारी. आणि बुधवारी 11:15च्या आसपास मी ज्या मठातनं जी उदी दिली ती उदी मी त्याच्या अंगावरनं बाहेर काढली. बाहेर काढल्यावरती मला एवढं भयंकर ते विद्रूप रूप दिसलं. तर मी मिश्रांना बोलले की बाहेर काहीतरी वेगळं विचित्र काहीतरी दिसतंय. मग ते मला बसत नाही, मी घळाघळा रडायला लागले. मग ते बोलले जाऊ दे ना, स्वामीची उदी काढली असते. तर हे बोलतं स्वामी असते. तर मी बोलली स्वामी असते तर मला घरात दिसले असते किंवा काहीतरी दुसऱ्यांदा दिलं असतं. पण ती जर ती व्यक्ती बाहेर दिसते म्हणजे काहीतरी आहे. मग मी बोलली जाऊ दे. ते स्वामीने जे काय वाईट होतं त्याच्या अवतीभोवती ते त्या उदीतनं बाहेर फेकल्यासारखं झालं. आणि तेव्हापासून माझं स्वरूप खूप छान, म्हणजे बोलतात ना आत्ता पण ॲक्टिव्ह आहे भरपूर. पण ते स्वामी दुसऱ्यांकडनं आपल्याला ते संकेत देतात. आपल्याकडे मार्ग आहे समोर पण तरी आपण दुसरीकडनं हे करतो. तेव्हा स्वामीने मला स्वरूपच्या मित्राच्या मम्मीच्या थ्रूने ते बोलतात संकेत दिला. आणि तिच्या सांगण्याप्रमाणे मी स्वामीच्या मठात गेले आणि त्याच्यामुळे आज स्वरूप व्यवस्थित आहे.